भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, महामानव, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्ताने सिन्नर जनता पार्टी सिन्नर शहर तालुक्याच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले। यावेळी शहरातील वावी वेस परिसरात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले। शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे। शिकलेल्याला बरे वाईटची समज निर्माण करणारे बाबासाहेब विचारातून जिवंत राहो ही भावना महिला अध्यक्ष देवयानी वाघ यांनी व्यक्त केली। शिका, संघटित व्हा व संघर्षाला लागा या त्रिसूत्रीच्या माध्यमातून भारतीयांना संदेश देणारे बाबासाहेब कृतीतून अमर राहो असे विचार शहराध्यक्ष सजन सांगळे यांनी व्यक्त केले। 150 कोटी लोक गुण्या गोविंदाने एक संघपणे नांदत आहे, त्याचे खरे श्रेय संविधानाला जाते। म्हणूनच संविधानकार बाबासाहेब आंबेडकर संविधान रूपाने सतत अमर राहो ही भावना ज्येष्ठ नेते बाळासाहेब हांडेसर यांनी व्यक्त केली। आदर्श जीवन आदर्श विचारातून उत्पन्न होतात आणि बाबासाहेब आजवरचे सर्वाधिक सुशिक्षित व्यक्तिमत्व असून ते क्रांतीसूर्य सुद्धा आहेत। त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण अर्थात क्रांती पर्वाचे जागरण ही भावना माजी विधानसभा प्रभारी जयंत आव्हाड यांनी व्यक्त केली। महिला शिक्षणातून समाजक्रांती व समाजक्रांतीतून राष्ट्रक्रांती या भावनेतून महिलांना शिक्षणाची कवड उघडी करून देणारे बाबासाहेब शिक्षक रूपाने पूजनीय आहे, अशी भावना महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य सविता कोठुरकर यांनी व्यक्त केली। देश हा नागरिकांचा समुदाय असतो आणि हा समुदाय एकत्रित राहण्यासाठी निर्माण केलेली संहिता अर्थात संविधान हे धर्मग्रंथापेक्षा कमी नाही, अशी भावना ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे यांनी व्यक्त केली। यावेळी सुनील माळी, प्रियंका द्विवेदी, संदीप गुजराती, अतुल गुजराती, योगेश सानप, नाना बाबर, दत्तात्रय आचार्य, रखमाजी लहामगे आदी पदाधिकारी व कार्यकर्ता बंधू व भगिनी उपस्थित होते। SN न्यूज साठी आदित्य हटकर। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 135वी जयंती। दीनदलितांना, दुबळ्यांना, आदिवासींना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं जे काम केलं ते डॉक्टर बाबासाहेबांनी केलं। या देशाची घटना लिहिण्याकरता जी समिती स्थापन झाली होती त्या समितीचं अध्यक्षपद डॉक्टर बाबासाहेबांकडे होतं आणि हे अध्यक्षपद भूषवताना माझ्याबरोबर असलेल्या माझ्या दलित बांधवांना, माझ्या आदिवासी बांधवांना समाजातील सामान्य लोकांच्या स्तरावर नेऊन मी पोचवलं पाहिजे ही जबाबदारी माझी आहे हे भान डॉक्टर बाबासाहेबांकडे होतं आणि म्हणूनच आरक्षणाची सुविधा त्या दिवसापासून आजपर्यंत दलित बांधवांना आणि आदिवासी बांधवांना देण्यात आलेली आहे। त्याचा लाभ आपल्या सगळ्या दलित आणि आदिवासी बांधवांनी घेतला आणि आज हे आपले सगळे बांधव आपल्या सगळ्यांच्या खांद्याला खांदा लावून आपल्या बरोबरीने संपूर्ण देशामध्ये काम करत आहेत। केवळ महामानवच नाही तर डॉक्टर बाबासाहेब हे या देशाचं दैवत होते आणि देशाच्या करोडो लोकांचं उज्ज्वल भविष्य निर्माण करण्याचं काम त्यांनी घटनेच्या मार्फत केलं। आज त्यांच्या 135व्या जयंतीनिमित्त मी डॉक्टर बाबासाहेबांना सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो। आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्सव, हा उत्सव या ठिकाणी गोरगरीब आणि सर्वसामान्य हे मोठ्या उत्साहाने आणि मोठ्या दिमाखामध्ये साजरा करतात। संध्याकाळी 5 वाजता मिरवणूक निघते, अभूतपूर्व अशी ती मिरवणूक असते। या ठिकाणी लेकरा बाळांसह सर्वजण या मिरवणुकीमध्ये सहभागी होतात। त्यांचा उत्साह त्या मिरवणुकीचा हा अमाप असतो आणि म्हणून अशा महामानवाची ही जी जयंती आहे ही खऱ्या अर्थाने गोरगरीब या ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरी करतात आणि त्याचप्रमाणे ते जे उत्साहाने साजरी करण्याचं कारण असं कारण महामानवाने त्याच्याकरता काहीतरी केलेलं आहे। आपल्याला या ठिकाणी शिक्षणामध्ये संघर्ष केलेला आहे। शिक्षणामध्ये संघर्ष करून त्यांना या ठिकाणी आपले सयाजीराव गायकवाड यांनी यांच्या वसतिगृहामध्ये ठेवून त्यांच्या शिक्षणाचा सगळा खर्च त्यांनी उचललेला आहे आणि याप्रमाणे त्यांनी आपलं कार्य केलेलं आहे। मी या बाबासाहेबांना ज्यांनी आपल्याला एक रत्न दिलं आहे ते म्हणजे संविधान, या संविधान देणाऱ्या बाबासाहेबांना मी माझ्या वतीने, माझ्या पार्टीच्या वतीने या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो। महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त मी भारतीय जनता पार्टी शहराच्या वतीने विनम्र असं अभिवादन करतो। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करायचं कसं शिकवला आणि अख्ख्या भारतालाच नव्हे तर अख्ख्या देशाला त्यांनी संघटित आणि संघर्ष अशा गोष्टी शिकवल्या। त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज मी त्यांना विनम्र असं अभिवादन करतो। थांबतो। जय हिंद, जय भारत।
आज 14 एप्रिल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती दिवस. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र देणारे, ज्ञान कर्म भक्ती यांचा त्रिवेणी संगम असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी माझ्या वैयक्तिक कुटुंबियाच्या वतीनं, भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्यांना कोटी कोटी विनम्र अभिवादन. दीनदलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज यांची 135वी जयंती आहे, तरी ते सर्वांसाठी, गोरगरिबांसाठी आणि दीनदलितांसाठी त्यांनी जे आज केलं ते अविस्मरणीय आहे. आज दीनदलित जयंतीने आज एवढे त्यांच्यासाठी जनमानसासाठी आणि गोरगरिबांसाठी त्यांनी कितीतरी प्रयत्न करून त्यांना आज ज्या सुविधा दिलेल्या आहेत, ज्या त्यांच्यासाठी जे कार्य केलेले आहे ते विसरण्याजोगं आहे. आज दीनदलितांचे जर महिला पाहिल्या तर त्यांना शिक्षणासाठी याच्यासाठी पैसे भेटत नव्हते, पण आज डॉक्टर साहेब आंबेडकर साहेबांनी आज त्यांच्यासाठी शाळा आणि कॉलेज आणि मोठमोठे असे अधिकारी बनून आणि आज त्यांच्यासाठी ते अहोरात्र प्रयत्न करून आज त्यांच्यासाठी एवढं आज भारतात 1 नंबरचे असे पदवीधर झालेले आहेत. म्हणून आज आम्ही बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या 135व्या जयंतीनिमित्त अभिवादन करतो. धन्यवाद. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 135वी जन्मतिथी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे युगपुरुष, महामानव, क्रांतीसूर्य, सूर्यज्योत जागवणारे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते ज्याच्याजवळ असणार ते गुरगुरणारच असा मंत्र देणारे, शिका आणि संघर्ष करा आणि संघटित व्हा असा जगाला मंत्र देणारे असे आपले आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज भारतीय जनता पक्षातर्फे सर्व जगाला आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचा जो मार्ग दाखवला, स्त्रियांना अस्पृश्यता निवारण केलं, या सगळ्या गोष्टीतून आपल्याला सामाजिक जी शिकवण दिली, समता, एकता हा मंत्र दिला जगाला, अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन. धन्यवाद.